स्वातंत्र्य सेनानी होते किसनबाई गुंड, तर त्या किसनबाई गुंड यांच्या हातातून सत्ता या नेत्यानं काढून घेतली, त्यांना मारहाण केली आणि त्याच्यात अक्षरशः लघुशंका केली. अशा वृत्तीचा माणूस होता. ते आज आता त्या व्यासपीठावर मी जाहीर सांगत आहे, ते आज तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. त्यानंतर कामराजांना वागज म्हणून होते सरपंच, त्यांच्यावर बी अशीच हिरावून सत्ता घेतली त्यांच्या हातून. त्यानंतर ढेकळेवाडीचं प्रकरण बघितलं. आज इथं राजाभाऊ ढेकळे आले असतील, त्यांना माहिती आहे की पंचायत समितीला त्यावेळेस हे मांढरे म्हणून उभारले होते, त्यामध्ये त्यांच्या वडिलांचा बळी ह्याच अशा रक्तरंजित व्यक्तीच्या इतिहासानं घालला. 95 साली आमच्या वडिलांवर मिटवून नेतो म्हणून ज्यांनी आयुष्यभर त्याला मदत केली, त्याच्यावर षटफळ चौकात हल्ला केला. ते मालक मिटवायसाठी येतो म्हणून सांगितलं चौकात, आणि अचानक त्यानं हल्ला केला आणि ते सुद्धा प्रकरण त्यांनी दाबून धरलं. त्यानंतर 2015ला घटना घडली. अशोक बांगे असतील, बबलू गुंड असतील, यांच्यावर जबरदस्त हल्ला केला. असा रक्तरंजित इतिहास असणाऱ्याची पिलावळ आहे. त्या हल्ल्यामध्ये मी त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या. का दवाखान्यात नेलं म्हणून माझ्यावर सोनं चोरलेली केस केली, असा हा खोटारडा माणूस आहे.